छान असे कुरकुरीत दुकानात मिळणारे मसाला शेंगदाणे मी आज बनवणार आहे घरच्या घरी आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. मी स्वप्नाली, स्वागत आहे तुमचे स्वप्नालीज किचन अँड व्लॉग्समध्ये. त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते एका चाळणीमध्ये मी बाजूला काढून ठेवणार आहे. त्यानंतर थोडेसे ओले करायचे आहेत आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ, लाल तिखट, काश्मीरी चिली पावडर, हळद, गरम मसाला, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मसाले थोडे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये लिंबू रस टाकायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं. तुम्ही त्याला अजून बेसन थोडं कमी घेतलं तरीही चालेल, कारण की त्याला मसाले थोडे कमी लागला तरीही ते छान असे कुरकुरीत होतात. आता ह्याच्यामध्ये ते शेंगदाणे घालायचे आहेत. ते शेंगदाणे थोडेसे ओले करून घेतले आहेत जेणेकरून ते आपले मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा इथे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणे असे सोडून घेणार आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित असे ते तळून घ्यायचे. तुम्ही बघू शकता कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि छान असे लालसर आपले तळून झालेले आहेत. आता आपण सर्व काढून घेऊया. आणि जे बाकीचे शेंगदाणे उरले ना तेही अशा प्रकारे सर्व तळून घ्यायचे आहेत आणि आपले छान असे कुरकुरीत मसाला शेंगदाणा तयार झालेला आहे. ते छान असा कुरकुरीत आवाज सुद्धा येतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.